मंडळी, पहिला पाऊस, पहिलं प्रेम आणि लग्नानंतरची पहिली रात्र खूपच रोमॅन्टिक असते. बघूया ती रात्र आज इथे कशी साजरी होते ते. तुमच्या समोर येत आहेत तुफान कॉमेडीचं मिशन घेतलेला भूषण कडू आणि कल्याणची चुलबुली शिवाली. आज जाम खुश आहे मी. म्हणजे कालच लग्न झालं, आज सुहागरात हनीमून. म्हणजे 17 तारखेला बघण्याचा कार्यक्रम झाला. घरचे बोलले होते आधी नववधूला एकदा भेटून घे, दोघं एकमेकांना समजून घ्या, एकमेकांशी गप्पा गोष्टी करा. पण कसलं काय, नंतर लगेच लॉकडाऊन झालं. लग्नाला पण परवानगी मिळत नव्हती, पण कसं बसं उरकून घेतलं. 50 माणसं बोलवली होती मोजकी, आणि 50 माणसांमध्ये लग्न उरकून घेतलं. अखेर झालं. आणि आज महत्वाची गोष्ट आलेली आहे, हनीमून आहे. असं आहे ते सगळं. आणि गली में आज चांद निकला. अरे ही केवढी रडते. म्हणजे जेव्हा मुलगी बघायला मी गेलो ना, तेव्हा मला सगळ्यांनी सांगितलं होतं की मुलगी दिसायला लहान आहे पण वयाने मोठी आहे. हा म्हणजे तर म्हटलं असेल अनुभवाने पण मोठी वगैरे, पण मला हे काय माहिती आता रडते. अच्छा एक शिवाली शिवाली तुम्ही लांब राहा. तुम्ही माझ्या जवळ पण यायचं नाही. मी तुम्हाला टच करू देणार नाही. तुम्ही लांब राहा माझ्यापासून. टच करू देणार नाही? घरच्यांनी काय माझा बालविवाह लावून दिलाय की काय खरोखर? अगं असं काय बोलतेस तू, टच करू देणार नाही? अगं या दिवसाची मी किती दिवस आतुरतेने वाट बघत होतो. हा म्हणून आजपर्यंत मी स्वतःला कधी कोणाला टच करू दिलं नाही. काय कॉन्फिडन्स कमी पडला वाक्यातला? असू दे, ते महत्वाचं नाही. अगं हे बघ, टच करून पाणी आलं डोळ्यात माझ्या. तू असं काय करतेस? मला तुमचा भयंकर राग आलाय. काय झालंय काय? पण असं काय झालंय? तुम्हालाच घाई होती ना लग्नाची, तुम्हाला घाई होती. मी म्हंटल थोडे दिवस थांबा, पण नाही, 50 लोकांमध्ये लग्न उरकावून दिलं माझं. किती घाई केली. चला स्टेजवर उभं राहा, चला सोशल डिस्टन्सिंग पाळा, चला हार घाला. हार पण आपण फेकलेत एकमेकांवर. इतकी घाई केलात. मास्क लावा, सॅनिटायझर लावा, चला हॉलच्या बाहेर चला. अहो काय 50 लोकांमध्ये लग्न लावून दिलात माझं. आणि आता हनीमून पण दोघातच करायला लावलाय. अरे जनरली हनीमून ही प्रक्रिया दोघातच करायची असते. तो काय भंडारा आहे का? काय शैक्षणिक सहल आहे ती? चला हनीमूनला सगळे या हनीमून खेळूया. असं कसं करणार सगळं? अगं ते दोघातच करायचं असतं. आणि काय म्हणतेस की सगळ्यांना नीटचं भेटता आलं नाही म्हणून? अगं विदाईच्या वेळेला प्रत्येकाला मिठ्या मारत होतीस तू. 26 जणांचे गुन्हे माझ्यावरती दाखल झालेले आहेत. आणि महत्वाची तुझी सगळी घरातली महत्वाची 50 माणसं आली होती की नाही लग्नाला? महत्वाची होती, मग सगळी महत्वाची होती. मग 50 जण फुल झाली म्हणून घोडेवाल्याला पैसे द्यायला गेलेले माझे बाबा, ते बिचारे हॉलच्या बाहेर उभे होते. त्यांना नाही आज लग्न बघायला घेऊन दिलं तुम्ही मला. आता हिचा बाप यजमान कमी आणि घोडेवाला जास्त वाटतो, त्यात माझी काय चूक आहे? त्या गेट वरच्यांनी त्या घोडेवाल्याला हिचा बाप समजून आतमध्ये सोडलं आणि हिच्या बापाला बाहेरच डांबून ठेवलं तिकडे. असू दे, पण माझ्या बाबांना लग्न बघायला नाही मिळालं ना. माझ्या कोणत्याच नातेवाईकाला माझं लग्न अटेंड करता नाही आलं. तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे बाबा. बरं मी काय म्हणतो माहिती आहे का? नाही सॉरी मी लांब आहे. मी काय म्हणतो, आता लॉकडाऊन संपलं की नाही की मग आहे ना, आपण सगळ्यांना बोलवूयात एकदा, एक सेपरेट त्यांच्यासाठी रिसेप्शन देऊ. काय मजा येणार आहे त्यात? हो येणार, पार्टी देणार आम्ही. आपण शब्दाला पक्के आहोत. म्हणजे पार्टी देणार, सगळ्यांना परत बोलू सेपरेट. आपण नाही ना, आपण या दिवसाची मजा त्या दिवशी येणार आहे का? या दिवसाचा जो फील होता तो त्या दिवशी येणार आहे का मला सांगा. मी एक काम करतो, हे बघ तू काय काळजी करू नकोस. मी तुला फील देतो ना.
सगळ्या नातेवाईकांचा फील मी देतो तुला. काय बोललात? मी फील देतो तुझ्या नातेवाईकांचा सगळा आज आत्ता इथे. परत एकदा बोला. बरोबर होतं कन्स्ट्रक्शन, बरोबर बोललोय मी. तुझ्या सगळ्या नातेवाईकांचा इथे आत्ता या दिवशी मी तुला फील देतो ना. मला आता फील मिळणार आहे. येस सगळ्यांचा. हो. धुमताना ना 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 धुमताना ना 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 धुमताना ना 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 धुमताना ना 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 धुमताना 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 धुमताना. अरे तुला भरायला सांगितलं होतं ना. मी रेडी आहे, मी रेडी आहे. अगं नाही, ह्याला धुमताना ह्याला रेडी नाही, ह्याला वेडी म्हणतात. नाही 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 बरं असं पण मी ते तुला फील दिल्यानंतर आपलं अनलॉक कन्फर्म ना. लॉकडाऊन उघडणार ना. हा ना. हा चालेल मग मी बोल. सांग तुला कोणाचा फील पाहिजे. अगं तुला माहिती नाही माझ्यातले टॅलेंट. हा तू सांग, मी तुला देतो फील देतो. मला माझ्या बाबांना भेटायचंय. बाबांना भेटायचं. बरं चल चालेल. अरे शिवाली बेटा कशी. नाही माझे बाबा असे नाही चालत. असे नाही चालत. बरं ठीक आहे, तरी मी तुला फील देणार. बाबांचा फील देतो बघा. अरे शिवाली बेटा कशी आहेस तू. माझे बाबा असे पण नाही चालत. हरकत नाही. मला कसं कळणार तुझे बाबा कसे चालतात. त्या दिवशी तुझ्या बघायला जेव्हा घरी आलो तेव्हा तुझे बाबा खुर्चीतनं जरासे पण हल्ले नाहीत ग. दरवाजापर्यंत सोडायला पण नाही आले. मी म्हटलं असू दे, मुलगी चिकणी आहे, आपल्याला काय करायचं बापाची. नाही आलं तर नाही आला सोडायला. मी आहे ना, मी सांगते तुम्हाला माझे बाबा कसे हा. चालतात. तुम्ही बघा. हा वाटेल मग. काय ग सकू. काय बनवलं जेवायला. नाही आज की नाही भाकऱ्या केलेत आणि शेपूची भाजी केली मी. अगं बाई शेपू का ग नाही म्हटलं शेपू करूया. काय चालून तुमचा शेपू बिघडलाय तर गावात असं फिरता. हे शेपू खाऊन तुमचा शेपू झाला तर झाला म्हणून शेपूची भाजी. एक मिनिट, मी का करतोय तुझ्या आईचा रोल. बाबा करायचं ठरलं ना मी. मी पण तेच बोलते ना, तुम्ही बाबा करणार बरोबर. मग मी काय करायचं. तू काही नको करूस. काय हे बघ, तुझ्या कुटुंबियांचा फील मी तुला देतोय की नाही. हो. तू शिवालीच कर फक्त. मी शिवाली करते. खूप मजा येईल शिवाली करायला. शिवाली करण्यात मजा येते तुला. हा बरं ठीक आहे, मी बाबा करतोय. शिवाली बेटा कशी आहेस तू. बाबा तुम्ही आले. बाबा बसा. शिवाली बेटा तू खुश आहेस ना. नाही बाबा फक्त तुम्ही सांगितलंय ना म्हणून मी या लग्नाला होकार दिलाय. नाही तर मला काडीचाही इंटरेस्ट नाही या काडी पेलवानामध्ये. शिवाली असं बोलू नये. जावई रुबाबदार आहे की नाही एकदम. नाही बाबा, तुम्हीच त्या दिवशी बोलत होतात ना, जावई हाडकुळ आहे, काही रुबाब नाहीये त्याच्यात, खतरूड एक नंबरचा ढापण्या. काय बोलतेस तू. माझ्या समोरच माझी निंदा नालास ती काय करतेस तू. तुम्ही बाबांचं कॅरेक्टर सोडलात. असं जावयाबद्दल बोलू नये. अगं तुझा जावई चांगला आहे, आमचा जावई एकदम रुबाबदार आहे ना. आणि असा तसा नाहीये. काडी पेलवा नसला तरी त्याला एक संधी देऊन बघ, तो त्या संधीचं सोनं करतोय की नाही. बाबा तुम्ही जा आता माझ्या आयुष्यातला दुसरा महत्वाचा व्यक्ती करू ना. दुसरी महत्वाची व्यक्ती. मग आपलं लॉकडाऊन संपणार. हो संपेल ना. पटकन अनलॉक होणार. हो. वा सांग दुसरी महत्वाची व्यक्ती सांग. आमचा प्लंबर. हा प्लंबर. प्लंबर ही तुझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे. हो मग लॉकडाऊन मुळे त्याला आपल्या लग्नाला येता आलं नाहीये आणि आपण आपल्या फॅमिलीतल्या माणसाला सुद्धा लग्नाला बोलवू शकलो नाही. तुम्ही मला सांगा, आपला नळ खराब झाला, बेसिन चोकअप झालं तर ही रक्ताची नाती कामाला नाहीये. कामाला येतो तो फक्त प्लंबर. कसलं लॉजिक आहे हे. तुम्ही भरत बनून या जा. आता हा भरत कोण. प्लंबर, आमचा प्लंबर. अच्छा त्याचं नाव भरत आहे. अच्छा भरत करायचं आहे का. मेरा प्लंबर आहे का. सोपं आहे हे सोपं आहे. मी रेडी आहे. हा मी पण. अरे
मला असं काय बघताय? अरे नळाकडे काय बघताय? नळ तुमच्याकडे बघतोय. चला पटकन विचारून टाका. अहो कशाबद्दल म्हणजे काय रिपेअरिंग बद्दल काय अजून ना पुढच्या सगळ्या बऱ्याच घरांकडे जायचंय म्हणजे अंक्याने फोन करून बोलवलंय. केदारचा पण फोन आला होता. केदार बोलला की ये म्हणून. सो त्याच्याकडे पण तिथं जायचं. कसं बाकी बरं चाललंय? सगळं चालेल सगळं आपलं. आज कसं आहे इथे आपलं आज काय करताय तुम्ही? ते तू बोललीस ना भरत करायचं. नाही खरं तर आमचा प्लंबर यंग आहे, हँडसम आहे, रुबाबदार आणि मिश्किल पण आहे. आणि तो मला लाडाने शिव म्हणतो. तो प्लंबर हो तू हँडसम आहे वगैरे इथपर्यंत मान्य आहे. तू तुला शिवू म्हणतो. हो काही प्रॉब्लेम आहे? नाही काय प्रॉब्लेम काय असणार? शिव तर शिव फक्त म्हणतो ना. हो तुम्ही असला काय म्हणतो का विचारतो काय कळत नाही ना म्हणून कन्फर्म केलेलं बरं. हा प्लंबर ना, यंग प्लंबर. बरं ठीक आहे. प्लंबर आलाय, नळवाला, पाईपवाला, पटकन सगळं रिपेअर करून देणार. बोला पटकन काय पाहिजे सांगा. काय रे चिकण्या? ये इकडे बस तुझ्या हातात. काय रे बडे दिन बाद याद आई मेरी. काय रे आज किती ना दुरुस्त करणार? आता ह्या प्रश्नाचं प्लंबर काय उत्तर देईल ते बाई तूच सांग मला. आता या इकडे. आता तिसरी आवडती व्यक्ती करा. खूप महत्वाची आहे ती माझ्यासाठी. सांग. आता तुम्ही गुंडी बना. ए शिवाली ताई हे जे आपले भूषणदाजी आहेत ना ते खूप छान आहेत. तुम्ही काय करताय? सारखं चुकताय हो. गुंडी लहान मुलगा नाहीये. गुंडी म्हटलं लहानच वाटणार नाही हो. तो आमच्या गल्लीत येणारा कापूस पिंजणार आहे. मी त्याला लाडाने गुंडी म्हणते. अरे तुला भरायला सांगितलं हिने आयुष्यात काय काय भरून ठेवलंय. अरे तो कापूस पिंजणारा तुझ्या आयुष्यातला महत्वाचा आहे. हो मग तो खूप महत्वाचं स्थान ग्रहण करतो माझ्या आयुष्यात. आणि तुम्हाला माहितीये त्याच्यामुळे माझं ड्रॉइंग सुधारलंय. कापूस पिंजणाऱ्याचा आणि ड्रॉइंग सुधारण्याचा काय संबंध आहे? असं काय करता हो? तो जेव्हा गल्लीत यायचा ना तेव्हा तो त्याचं गिटार घेऊन सतत ड्रॉइंग असं करत राहायचा. आणि ते ऐकून माझं ड्रॉइंग सुधारलंय. आणि मला इंटरमिजिएट परीक्षेत A+ मिळाला. A+. तो कापूस पिंजणारा ड्रॉइंग असं करायचा आणि त्याच्यामुळे तुझं ड्रॉइंग सुधारलंय. कुठले लॉजिक कुठे लावतेस तू? आणि हा काय रोज यायचा का तुझ्याकडे? हो मग रोज यायचा आणि माझी गादी आणि उशीतला कापूस पिंजून द्यायचं फुकट. रोज? अगं अजून कोण असे यायचे तुझ्याकडे फुकट? माझ्याकडे ना कुल्फीवाला यायचा आणि तो पण यायचा. तो चना जोर गरम तो पण यायचा. हे सगळे रोज भेटायला यायचे तुला? हो. आणि तुला सगळं फुकट देऊन जायचे? हो मग. पण तुम्हाला माहिती आहे का हो? काय? जेव्हा या सगळ्यांना कळलं ना की माझं लग्न ठरलंय तेव्हापासून ते गल्लीत येणे बंद झालंय हो. नाही गैरसमज आहे तुझा. गैरसमज आहे. अगं ते त्यामुळे नाही काही लॉकडाऊन झालं ना एरियामध्ये बंदी केली की नाही लोकांना, बाहेरच्या लोकांना येण्याची. नाही त्याच्यामुळे नाही हो. मग त्यांचा खूप जीव होता माझ्यावर. आणि कळलं की माझं लग्न ठरलंय तुमच्याबरोबर. तीळ तुटले ते आतून. आणि अशा लोकांना आपण सदा आपल्या लग्नात बोलवू शकलो नाही. मी माझ्या बबलूला सुद्धा लग्नात बोलवू शकले नाही. बबलू लहान आहे ना आता. बबलू हा तरी लहान ठेवा ना. नाही तो माझा कॉलेजचा मित्र आहे बबलू. मग आता ती महत्वाची व्यक्ती मी करून दाखवायची. तुम्ही जर बबलू केलात ना तर आपलं कायमचं अनलॉक होईल. मी बबलू करू? हो तुम्ही प्लीज. ओके. मी फुल रेडी आहे. मी बबलू. हा हे शिवाली, हाऊ आर यू सिस्टर? एक मिनिट. तो मला सिस्टर नाही म्हणायचं काही. मग तुम्हाला शिवडी म्हणायचा आणि मी त्याला वडाळा. बबलू तू आलायस, तू बस ना. बबलू मला तुझ्या चेहऱ्याकडे बघून कळतंय रे तुला किती त्रास होतोय.
तुला दुःख झालंय ना, माझं लग्न झालंय ते मला कळतंय. माझ्या वडाळ्या, मला कळतंय तुला किती त्रास होतोय ते. पण मी तरी काय करू रे. माझ्या आईने आत्महत्याची धमकी दिली आणि मला त्या काडी पैलवानाबरोबर लग्न करावं लागलं. तुला खरं सांगू ना तर माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे वडाळा. आणि माझं हे तन मन धन सगळं तुझं आहे वडाळा. आणि आता तू बघच त्या काडी पेलवानाला एका वर्षात मी त्याची लायकी दाखवते की नाही. नाहीतर नावाची शिवडी नाही. तू त्याची शिवडी, तो तुझा वडाळा. आता हा रेरोड काय करतोय ते बघ. त्याला असा त्याची करिरोड करून टाकतो ना, नाही त्याच्या आसनगाववरती फटके मारले ना तर डोंबिवलीच्या अलीकडच्या मुंबईच्या बोगद्यात दिवा लावणार नाही मी. ठाण्यात नाव सांगणार नाही हे सगळ्यांना कळवा. अरे माझ्या मनाची नाहूर करून टाकली. हा कालचा भांडूप हा मला. चला ना आपण अनलॉक करू. नाही, मी आता तुझा नाथ नाहीये, मी आता अंबरनाथ आहे. कळलं? अरे जय टिटवाळा रे, हा पोर्तुगीज चेल झाला रे. आणि हो अनलॉक करूया. तुझा बाप करून दाखवायचा असा मी. कोणतरी येणार होतो करून दाखवायचा. क्या बात है, हिलेरियस ऍक्ट. वा 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 वा, सही. समोरच्या ॲक्टरच्या ताकदीने जेव्हा दुसरा ॲक्टर उभा राहतो तेव्हा काहीतरी समीकरण तयार होतं आणि ते सर्वस्वी पोचतं. आज तसं झालेलं आहे. शिवाली, एकतर तू अतिशय सुंदर दिसतेस आज. प्लीज नजर काढ, स्वतःची दृष्ट काढ. आणि भूषण मंजा हुआ कलाकार आहे, त्याच्याबरोबर त्याच्या ताकदीने उभं राहणं हे चॅलेंजिंग असणार हे मला माहिती आहे, इथे बसल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तू तितक्याच ताकदीने त्याच्याबरोबर उभी राहिलीस, त्याच्याबद्दल तुझं खूप कौतुक. खूप आवडला परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. सुंदर भूषण, खूप मजा आली. प्रसादा, शिवाली फार गोड दिसतेस, फारच गोड दिसतेस. आणि खूप सुंदर अशा प्रकारची कॅरेक्टर जेव्हा तुझ्याकडे येतात तेव्हा तू ती वाजवतेसच. अजून पुढे जाऊन तुझी वेगवेगळी कॅरेक्टर्स बघायला मला खूप आवडतील. आणि सई म्हणली तशी खरंच तू शिवाली नजर काढून घे. भूषण, तुला काही नजर काढायची गरज नाहीये, तुला नजर लागूच शकत नाही कोणाला. अरे तू मुळातच इतका देखणा आहेस आणि इतका तू नट म्हणून ताकदीच आहेस की नजर तुझ्या जवळपास येऊच शकत नाही लागायला. तुझी ताकदच आहे तेवढी. त्या शब्दांचा खेळ, त्या सगळ्या कॅरेक्टर्सच्या चाली, तो स्लॅपस्टिकनेस, खूप काही भरलं आहे तुझ्यात. आणि ते सादर करायची संधी तुला वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने या मंचावरती मिळते, त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय. व्हेरी नाईस, कीप इट अप. मंडळी, सध्या सोशल मीडियावर अवतारांचं पेव फुटलंय. त्या अवतारांनाही मागे टाकेल असा अवतार करून आपले कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे फिक्शनच्या अभिनयाचा ई पास काढून नॉन फिक्शनच्या गावाला आलेल्या रसिका वेंगुर्लेकरच्या समोर प्रकट झालेत. बघूया त्यांनी नेमकं कोणता अवतार धारण केलाय ते. हॅलो सई मॅम, कशा आहात तुम्ही? मी छान आहे, तू यू आर कशी? लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू. हॅलो प्रसाद सर. नाही, मी तुम्हाला हँडसम म्हणणार नाही, कारण मी तुम्हाला हँडसम म्हटलं की तुम्ही म्हणणार तू किती सुंदर दिसतेस. मग मी म्हणणार की तुम्ही किती रुबाबदार आहात, मग तुम्ही मला म्हणाल की तू किती क्यूट आहेस. मग मी म्हणेन की तुम्ही किती मिश्किल आहात, मग तुम्ही म्हणाल की तू किती इनोसेंट आहेस म्हणून. आणि मग हे कौतुक सत्रानं असं पुढे वाढत जाईल. आणि त्यात काय होईल ना, जो आमच्या स्किटचा मेन कंटेंट आहे तो बाजूला राहील. हो की नाही प्राजक्ता? म्हणून म्हटलं डायरेक्ट आपण थेट मुद्द्यालाच हात घालूया. तर आज मी एका कॉन्व्हेंट स्कूलची टीचर आहे. आणि आज आमच्या स्कूलमध्ये ना एक वेस्टर्न म्युझिक अँड डान्स टीचरचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला. ॲक्च्युली काय झालं होतं, आधी आमच्याकडे एक सर होते, पण ते ना लॉकडाऊनमुळे अडकले आणि मग त्यांनी जॉब सोडला. मग म्हटलं एक नवीन माणूस इथे अपॉइंट करायला पाहिजे. तर आता एक व्यक्ती येणार आहे, तुम्हाला सांगते फोनवरून ना ती अशी जराशी आफ्रिकन वाटते आणि नाव पण भन्नाटच आहे, यो यो मोरे सिंग. यो बच्चे
थोड़ा सा रहने का, समझा क्या? हाय सई मैडम, कैसे हो? अपने शालो कैसे है? शालो एकदम चक्के जाल है ना? हाँ प्रसाद सर, हाउ डू यू डू? अरे सुपर. या थैंक यू. हाय आमिर, अरे बजाओ ना अपने स्टाइल का. यो फोन माझा लागत नाही, फोन माझा लागत नाही, मी काय मागत नाही, काय समजलो? यो काय समजलो? यो यो काय समजलो? थोडा वेळ थांबलेस तर तुझं काही जात, थोडा वेळ थांबलेस तर तुझं काही जात, काय समजलो? बसावडे काय समजलो? यो 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 काय समजलो? काय समजलो? काय समजले? हा बहुत यार बहुत. एक्सक्यूज मी, लिसन टू मी. माझं थोडंसं ऐकून घ्या ना. ऐकायचं आता आहे तुझं काय? आता ऐकायचं आहे आता तुझं काय? आता यो 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 ऐकायचं आहे काय तुझं काय? आता अहो पडलात तुम्ही असं कसं? बहुत हार्ड, बहुत हार्ड. अरे यार, एवढी सुंदर मुलगी दिसल्यावर अडकून पडणारच ना पायात पायात. हाय मॅम, हॅलो, हाय, हाऊ आर यू? हॅलो हॅलो. हे बघा, आपण आता पटकन इंटरव्ह्यू घेऊन टाकूया. जर का सगळं डन झालं ना तर तुम्ही आजच आम्हाला टीचर म्हणून जॉईन व्हा. ओके ओके, काय मला हरकत नाही, हा. पण मी 2,500 रुपये घेईन. 2,500? अहो आधी इंटरव्ह्यू क्रॅक करा, देन विल डिस्कस अबाउट युअर सॅलरी. नाही नाही मॅडम, नंतर मग प्रॉब्लेम होतो. काय समजले? हा? कसं आहे, मग मालक म्हणतो मालकीनी बरोबर तुझं काय ठरलं आम्हाला काही माहिती नाही. मालकीन काय बोलते, मालकाशी मला काय माहिती नाही आहे. हा, तू आताच काय इथं बोल. माझा सगळा प्रॉब्लेम होतो. भांडी घासायची, कपडे धुवायचं, मग त्यासारखा पगार नको मिळायला. 1 मिनिट, कसला पगार आणि भांडी घासायचे म्हणजे काय बोलताय? मला कळत नाहीये. ते काय आहे, ते सगळे कामगार लोक आहेत ना, त्यांच्यावर मी रॅप सॉन्ग बनवतोय. अच्छा अच्छा, दॅट वे. ओके ओके, आय अंडरस्टँड. त्याची गोष्ट आहे. अच्छा. पण मी काय म्हणतो मॅडम, कसं आहे, म्हणजे आपण काम करायच्या अगोदर आपण पैसे ठरवले पाहिजेत. राईट राईट, यू ॲब्सोल्युटली राईट. पण आधी आपण इंटरव्ह्यू बद्दल बोलूयात का? हा, Yes. लेट्स स्टार्ट युअर इंटरव्ह्यू. येस वेस्टर्न म्युझिक आणि डान्स असं दोन्ही व्यवस्थित येतं तुम्हाला? येस ऑफ कोर्स. Great. आय इटिंग इंग्लिश, आय वॉकिंग इंग्लिश, आय रनिंग इंग्लिश. व्हेन आय कम आय वॉन्ट ब्लडी द स्टेज. अंडरस्टँड? काय समजले? यो यो यो. राईट. आय हॅव वन क्वेरी अबाउट यू. असं म्हणजे काय? मला ना सांगा, तुम्ही हे असं काहीतरी वेगळं युनिक खूप जुनं इंग्लिश बोलताय. हा, तुमचं आडनाव सिंग आहे, नावात मोरे. तुम्ही नक्की कोणात, मराठी आहेत, पंजाबी आहेत, का अजून कोणी आहात? अरे मी गाण्यातला सिंग आहे. यो 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 यो. ओ, यू मीन टू से सिंग? सिंग Sing. गाण्यातला सिंग. नाव आय अंडरस्टँड. सिंग. ओके ओके. आता ना मला तुम्ही तुमच्या सिंगिंग आणि डान्सिंग याची थोडीशी एक झलक दाखवा. Yes. म्हणजे थोडं परफॉर्म करून दाखवा ना. ऑफ कोर्स. होऊन जाऊ दे. या मेरा बजाना अपना स्टाइल का. यो यो यो. ए शालू, ये शालू, ये शालू तो कदे गो मैना. ए शालू तो कदे गो मैना. ए Wow. आणले ऋषीर्ष मैना, बुगडी नाही आणले ऋषीर्ष मैना. Come on. शालू, ए शालू, ए शालू, ए शालू, ए शालू. बहुत हार्ड बच्चा, बहुत हार्ड. बहुत hard. What type of music is this? Actually, I have never seen this type of dance before. Huh? Why are you laughing? हे मराठी सांगा. हेच की मी अशा पद्धतीचा डान्स कधी पाहिला नाही. कुठलं गाणं आहे हे? कुठल्या पद्धतीचं गाणं आहे? ब्रिटन. ब्रिटन? मी ब्रिटनचा आहे ना. ब्रिटनचा? हा, ब्रिटन मध्ये चॅपलून नावाचं व्हिलेज आहे, तिथला हा डान्स आहे. चॅपलून? या चॅपलून. मी
ब्रिटन मधलं चॅपल्स जॅम ऐकलं होतं, हे चॅपलून काय आहे? ते तुम्हाला माहिती चॅपलून माहिती नाही. नाही? यू नो चॅपलून. यो माय गॉड, काय म्हणाल ते? चॅपल्स जॅम. पॅपिझाम हा दिस पॅपिझाम. तिथून 19 किलोमीटर तुम्ही गेलात ना, हा. 19 किलोमीटर ओके. की तुम्हाला नांदगाव तिटा लागेल. नांदगाव तिठा ब्रिटन मध्ये? तिकडे तिठा, इकडे तिठा. नांदगाव तिठा तिठा तिठ थोडा थोडा पुढे जायचा, मग लागला चॅपलून. या तिकडे चॅपलून आहे. चॅपलून. नाईस नाईस. तर आपल्या स्कूलमध्ये आपल्या स्टुडंट्सना मायकल जॅक्सनची गाणी आणि त्यांच्या मूव्स शिकवायच्यात तुम्हाला. मिंटू से की मून वॉक. नाही, मला तसा सनवॉक पण येतं का नाही, पण ह्याना सण व्हायला पाहिजे ना. कसं आहे म्हणजे मूनवॉक म्हणजे काय? मूनवॉक नाही माहिती? मूनवॉक म्हणजे असं आय शो यू मूनवॉक. हा, मी लादी पुसताना करतो. लादी पुसताना म्हणजे असं बारदण ठेवायचं, त्याच्यावर उभं राहायचं आणि असं 4 पावलं पुढे जायचं असं आणि 4 पावलं मागायचं. ह्याला मूनवॉक. नाही नाही, तो वेगळा. हो, हा काय चंद्रावर असा पाय घाशीत घाशीत तुमचा आयशीचा घोतरी चालला होता काय? अरे मूनवॉक मी तुम्हाला दाखवतो. अरे बजाव आमिर यार. यो यो एक्सक्यूज मी, हे तुम्ही काय उड्या मारताय? मगाशी जसं नाचलं तसं 2 पावलं पुढे 2 पावलं मागे, याला मूनवॉक वगैरे काही म्हणत नाही. अरे चंद्रावर लोक उड्याच मारणार ना, असाच असतो मूनवॉक. त्या मायकलला जाऊन सांगा, तो डान्स आहे ना चुकीचा आहे तुझा, काहीतरी लोकांना फसवू नको. नाही नाही, बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. कदाचित त्यांचं चुकीचं असू शकतं. नाऊ माय लास्ट क्वेश्चन. Yeah. टेल मी समथिंग अबाउट साल्सा. मी 1972 सालचा. अहो, तुम्ही तुमचा जन्म कुठल्या सालचा हे काय सांगताय? मी साल्सा या नृत्य प्रकाराबद्दल विचारलं. इट्स अ डान्स स्टाईल. नाही नाही, ठीक आहे, माझ्या लक्षात आलंय तुम्हाला डान्स आणि म्युझिक मधला ओ का ठो येत नाही. नाही, मला कळलं. तुम्ही जेव्हा आलात ना तेव्हाच खरं तर मला कळलं होतं तुम्हाला यातलं काही येत नाही. पण तुम्हाला बघून, तुमच्याशी गप्पा मारून जरा मजा येत होती. म्हटलं बघूयात तुम्ही कुठल्या थराला जाताय ते. मला आधीच कळलं होतं तुम्ही ना घरगडी आहात, 4 घरची कामं करता. इथे हे असं काहीतरी सोंग घेऊन माझ्याकडे इंटरव्ह्यूला आलाय जॉब मागायला. हे असं होत नसतं. नाही मॅडम, कसं आहे 3 महिने लॉकडाऊन आहे ना, तेव्हा कामधंदा सगळा बंद झालेला आहे. म्हटलं इथं तुमच्याकडे काम मिळालं तर मिळालं म्हणून असं आलो. काय नाही हो, नाही, असं नाही होत. कसं आहे ना, आमच्या स्कूलमधले स्टुडंट्स खूप हुशार आहेत. ते वेगवेगळे डान्स फॉर्म शिकतात, वेगळी गाणी शिकतात. सो ते ना लगेच पकडतील तुम्हाला. असं करून नाही होणार आणि ते नाही झेपणार तुम्हाला. मला काय झेपायचं कशाला? हो, मी सगळं तुम्हाला सांगतो ना, माझ्याकडे सॉलिड आयडिया आहे. म्हणजे तुमच्या मुलांना मी कसंही हँडल करू शकतो. मग अहो, मी अख्ख्या जगाला हँडल करतो, तर तुमच्या मुलांना हँडल करायला काय आहे? हे बघ, माझ्याकडे सगळं आहे. काय माझ्याकडे हे हा भारलेलं लिंबू आहे. काय समजलं? मला विचारायचंय, तुमचं लग्न झालंय? नाही अजून. मग आधी तुम्हाला वश करतो, मग मुलांचं बघूया. मला हा, चल तुम्ही थांबा 1 मिनिट. या हा, जोडा बघू. जोडले. तर बाय माझी अशी सत्याची पांढरी, सकाळचा प्रहर आहे, तू बोलणं घ्यायला राजी आहेस असं म्हणणं खरंय. बाय माझी आई, तर बाय माझी आईशी ही जी काही सुंदर मुलगी रसिका वेंगुर्लेकर नावाची मुलगी आहे, तर अजून पण तिला काही कळलेलं नाही, तिचा जुले नाही. तेव्हा हा एक सुंदर मुलगा आहे. अरे तुम्ही बाय न जित्त भूत कथा ना, परत लिंबू काढला खराय. लॉकडाऊन आहे ना वासाड्या, हा, क्वारंटाईन करून टाकी ना तुला वासाड्या. इथं कशाला आलायस? अरे लॉकडाऊन सोड रे, तू लिंबू काढला ना ढगातून पण येईन रे मी. ना, कोण आहेस तू? मी कोण आहे? आय एम द प्रिन्सिपल ऑफ द स्कूल. हा, कॉन्व्हेंट स्कूलचा प्रिन्सिपल खानदेशी. लाज नाही वाटत तुला? अरे तो काय खानदेशी माणसाला असं तसं समजला का रे? खानदेशी माणूस कॅन बी प्रिन्सिपल ऑफ एनी स्कूल इन द वर्ल्ड. असं म्हणतोय? आता दाखवतो तुला.
आवडला, खूप मजा आली. बघूया सई काय म्हणतेय. सई, आज पारसमणी स्वॅगमणी दिसतोय एकदम. खूप छान दिसतंय मोरे. मोरे, मी इतके दिवस ना विचार करते की आम्ही सगळे म्हणत असतो सारखं सारखं की तुमच्या परफॉर्मन्समध्ये खूप इनोसन्स आहे, खूप इनोसन्स आहे. पण मला आणखीन एक गोष्ट जाणवली आहे, ती म्हणजे तुम्ही जे काही करता, म्हणजे कॅरेक्टरमध्ये असताना तुम्ही दुसऱ्या कॅरेक्टर वरती जेव्हा लाईन जरी मारली ना, तरी तुमच्यामध्ये एक विनम्रता आहे आणि आय थिंक ती सगळीकडेच दिसते आणि परफॉर्मन्समध्ये सुद्धा दिसते. त्यामुळे त्याला एक ग्रेस येते आणि ती तुम्ही कधीच सोडू नयेत अशी माझी इच्छा आहे. आणि आज हा वेगळा प्रयत्न फारच भावलाय. म्हणजे शालू ज्या अंदाजात आज प्रेझेंट करण्यात आलं त्यांनी फारच मजा आली. दिल खुश हो गया मोरे, क्या बात आहे. रसिका मस्त, सुपर्ब, मजा आली.